त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझं काय आहे आता बाबा? म्हणजे तुम्ही ईश्वर काकांना सांगा की डबा बाहेरून मागवलाय आणि आपल्या घरून पाठवा. तुला कितीही दम दिला तरी तू पुन्हा तुझं तेच काय रे? हा? खोटेपणा करायचं नाही म्हणजे नाही. त्या दिवशी तुम्ही बोरकर काकांच्या नावाने भैरवी माऊला का ऑर्डर दिलीत? एक मिनिट, बाबा काय बोलतोय हा? ती ऑर्डर तुम्ही दिली होती? म्हणजे मी इतके जे फोन कॉल्स केले होते ते म्हणजे ईश्वर आणि रेयांशने घेतले होते. रेहान म्हणजे समाला पण माहिती आहे सगळं. मी फोन करते समाला. नाही, ही म्हणजे माझीच आयडिया होती ती. तुला चिडायचं असेल तर तू माझ्यावर चिड. म्हणजे मला आत्ता सगळं स्ट्राईक होतंय की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला होता आणि मला का केलं असं बाबा? तुला पहिली ऑर्डर मिळावी म्हणून. तुला पहिली ऑर्डर मिळाली असती ना तर पुढे तुझा बिझनेस चांगल्या रीतीने चालला असता. रागवलीस? अजिबात नाही बाबा. माझ्या वडिलांनी सुद्धा इतका विचार केला नसेल माझा जितका तुम्ही केलाय. माझाच माझ्या स्वतःवर विश्वास नव्हता पण तुमचा होता. होता नाही, आहे आहे. मी शब्द देते तुम्हाला, मी हा बिझनेस मनापासून करेन आणि हो, काय वाटेल ते होऊ दे. मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. बर बाबा, मी ईश्वर काकांना प्लीज डबा देऊन येऊ का? ते बिचारे एकटे. दे दे, नेऊन दे. तू काय तशी ऐकणार नाहीयेस. बघितलंस मुलानं, तुमची माऊ बघा. असं मन पाहिजे माणसाचं. किती मोठे मनाचे आहे की नाही. तिला त्यांची काळजी आहे बघ इथं बसल्या बसल्या. तुम्ही पण असंच राहा. नेहमी एकमेकांना असे धरून ठेवा, कधीही सोडू नका. आपलं भाऊ बहिणीचं नातं कधीही विसरू नका. आजोबा, तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर का नाही राहत? ही तुमचीच बहीण आहे ना? हा फोटो तुला कुठे सापडला? मला ट्रंक मध्ये सापडला. आजोबा, आता या फोटोमुळे तुमच्या बहिणीला शोधणं इझी होईल ना? पण आजोबा, मला एक कळत नाही, तुमची बहीण का नाही राहत तुमच्या बरोबर? जसं मी आणि ईशान एकत्र राहतो, एकत्र मस्ती करतो, एकत्र खातो, स्कूलला जातो, भांडतो. अगं वेडे, ते दोघं जेव्हा आपल्या एवढे असतील तेव्हा ते एकत्रच राहत असणार ना. मग आता तिचं लग्न झालं असेल का? म्हणजे माऊचं पण लग्न झालंय तरी माऊ जातेच की मीनाजीकडे राहायला. मग तसंच
ती इथे का नाही येत राहायला? आजोबा, ही पण आमच्या आईबापांसारखी देवाघरी गेलीये का? नाही, नसावी. म्हणजे मला माहित नाहीये. मग माहिती काढायला हवी. जसं वेणू आजीने वर्षा मावशींना सांगितलं होतं तसं. अरे, तुम्ही तुमचा अभ्यास केलाय का? हा, तुमचं होमवर्क झालंय? नाही, ते आधी करा तुम्ही. उगाच भलत्या गोष्टी तुम्ही लक्ष घालू नका. चला चला, जा इकडून, चला. फोटो फ्रेम तिकडेच ठेव. ओके माऊ, आम्ही करतो होमवर्क. कल्याण मस्त. कल्याण मस्त. बाळा, आपल्याला वाटतं ह्या सृष्टीची निर्मिती आपण केली मानवाने आणि हिचा लोपही आपणच करू. पण असं काही नसतं. करता करविता तो एकच विधाता. आपण फक्त निमित्त मात्र. बरोबर आहे गुरुजी. आजपर्यंत या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत आलो, पण आज तुमच्यामुळे मला या सगळ्याचं महत्व समजतंय. म्हणून तर तुला घेऊन आलो ना यांच्याकडे. मोठी मोठी माणसं, विधात्याची रूपं अगणित आहेत आणि अगणित माणसांना ती अगणित दिसतात. विधाता जेव्हा आपल्या समोर सकारात्मक गोष्टी आणतो तेव्हा त्याचा सढळ असते स्वीकार करायचा. पण तो एखादा प्रश्न आपल्या समोर निर्माण करतो आणि परीक्षा उभी ठाकतो तेव्हा अभ्यास करायचा. सध्या तुझा परीक्षेचा काळ सुरू आहे. सध्या गुरुजी, मला असं वाटतंय गेलं वर्षभरापासून मी परीक्षाच देतोय. ही परीक्षा कधी संपणार? संपेल ते तुझ्याच हाती आहे. जितका लवकर उत्तीर्ण होशील तितका लवकर यशस्वी होशील. पण मग म्हणजे आता तुम्ही जे मला सांगितलंय ते मी सगळं करतोय ना. हा करतो. सकाळी उठून असं 3:30-4 घंटे होत होता. सगळ्यांना झोप मग करतो तो. कसं आहे ना बाळा, विद्यार्थ्याची तयारी किती हे पाहून त्याच्यासमोर प्रश्नपत्रिका टाकली जाते. इतके दिवस आम्ही हेच पाहत होतो की तुझी तयारी किती, तू काय साध्य करू शकतोस. आता मात्र तुझ्या समोर अवघड परीक्षा आलेली आहे. बाप्पा, ती उत्तीर्ण झालास तर यश तुझ्या पायाशी लोळण घेणारच, आमचा शब्द. पण मग आता काय करावं लागेल? हा काय घरची स्त्री जी असते ना बाळा, साक्षात लक्ष्मीचं रूप असतं. तिच्या पुण्य स्पर्शाने पवित्र झालेला दागिना फार कल्याणकारी असतो. तुझ्या घरच्या स्त्रीचा म्हणजे तुझ्या पत्नीचा एखादा दागिना आम्हाला आणून दे. पहा, तुला जर हे साधणार नसेल तर ज्या कार्यासाठी 10-15 दिवसांचा अवधी लागू शकतो तेच कार्य पूर्ण व्हायला वर्षभरापेक्षा अधिक काळ लागू शकेल. बाप्पा, काय करायचं आता? तसाही तुझा मंगळ 6व्या स्थानात आलाय. विपरीत राजयोग चालू आहे. उपाय करावा लागेल आणि उपाय सोपा नाही. काय करायचं ते आम्ही तुला सांगितलं, तू ठरव.
बाबा मला बोलायचंय तुमच्याशी. हं? तुम्ही निलिमा तशी कधी बोलणार आहात? बोलेल. कधी? तुम्ही कधी प्रयत्न केलाय का त्यांना शोधण्यासाठी? प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? गेल्या 35 वर्षात तिच्याशी काही संबंध नाही माझा तिला शोधायला. कुठून सुरुवात करायची तेच मला माहित नाही. ते सगळं आपण बघूयात. तुम्ही फक्त तुमच्या बाजूने म्हणा की तुम्ही त्यांना शोधण्यासाठी तयार आहात. काय होणार आहे त्याने? एकदा तुम्ही स्वतःच्या तोंडून म्हणा तरी की मी निलिमाला शोधेत आणि पुन्हा तिच्याशी बोले. भैरवी, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, मला मान्य आहे. पण तुम्हीच नीट आठवून बघा, कित्येकदा तुम्ही कठीण डिसिजन घेतलाय बाबा आणि तो निभावला सुद्धा आहे. माझी खात्री आहे यावेळी सुद्धा हेच कराल. हे बघ भैरवी, तू उगाच नसता हट्ट करू नकोस. का नको करू? तुम्ही नाही केलात हट्ट. मला ऑर्डर घेण्यासाठी तुम्ही नाही केलात मला हट्ट. तू काय माझी गुढी मलाच देणार आहेस काय? हो, हवं तर असं समजा तुम्ही. अगं पण नाही, बिन नाही. मला प्रॉमिस करा बाबा की तुम्ही निलिमा आत्यांना शोधाल. बरोबर, ठीक. बोला. मी निलिमाला शोधेन, बस. येस. इरू, ईशान, लवकर या. आजोबांना मी कन्व्हिन्स केलंय. आलो आलो. काय झालं माऊ? काय झालं? आजोबा रेडी झालेत निलिमा आजीला शोधायला. आजोबा निलिमा आजीला शोध.